जय महाराष्ट्र मित्रांनो. आदत आहे हात में लेने की. सगळे सोबतच चला. एक दोन बिबटे आहेत इकडे त्याच्यामुळे सगळे. गाईज बघू शकता आपण ढगांमध्ये पोहोचलो आहोत. अशा अनेक रहस्यमय गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. इथे थांबणार आहे ती जागा तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, ही धुक्याची वाट आणि हा फुलणारा श्वास जे काय आहे एकदम अविस्मरणीय आहे. सो आमचं एकत्र यायचं ठिकाण होतं कल्याण रेल्वे स्टेशन आणि तिकडून आम्ही बसने, म्हणजे तुमचा तो मार्ग आहे ना की कल्याण अहिल्यानगर रोडवर आम्हाला एका ठिकाणी उतरायचं होतं. आणि ठिकाणाचं नाव म्हणजे जो स्टॉप असतो ते देखील आम्हाला माहीत नव्हतं. फक्त एक नाव आलं समोर, ते नाव होतं पवन पान स्टॉल. आता कंडक्टरला आम्ही सांगितलं पवन पान स्टॉलला उतरायचं आहे. कंडक्टर आमच्याकडे बघतोय, आम्ही कंडक्टरकडे बघतोय. बट एवढे 12 लोक म्हटल्यावर बहुमत आमचं होतं आणि विजय देखील आमचाच झाला. आम्ही उतरलो पवन पान स्टॉलला, म्हणजेच ब्ल्यू डेक रेस्टॉरंट. सकाळचे 3:30 वाजले होते. 2 दिवसाची ट्रिप मुक्काम होणार, त्यामुळे भरभरून सगळ्यांनी सामान आणलेलं होतं. सामान, खायचं सामान. सामानासोबत आम्हाला ट्रेक करायचा होता. खूप साऱ्या किलोमीटरचा 2-3 डोंगर क्रॉस करायचे होते, जे की अजूनपर्यंत कोणाला माहित नव्हतं. सगळे एन्जॉय करत होते. आजकल तर ब्लॉग्स नहीं आ रहे हैं. ब्लॉग्स थोड़ा बदला. किरण भाऊ भी बीमार था और काम भी चालू था दूसरा. बहुत से नए नए प्रोजेक्ट्स लिए. ओके. अभी स्पिरिट का काम भी मुझे ही आया है. कोई अपना वांगा ने दिया क्या? वांगा तेरी में काम कर रहा हूँ मैं. अच्छा, तो प्रभास कब चालू होने वाला शूटिंग? प्रभास से मिलना है अभी. इसके बाद क्या है अपना, अभी क्या आने वाला है? फौजी नहीं, राजा साहब राजा साहब के बाद शूटिंग स्टार्ट होने वाला है. अच्छा. और राजा साहब का सब कंप्लीट कर लेगा प्रमोशन वगैरह शूटिंग से. दीप प्राची डोंडे. हाँ, ये हो गया. कट कर इसको. राधिका सर कसं वाटतंय? फर्स्ट ऑफ ऑल माझं सरनेम कासार नाहीये. तुझ्या मैत्रिणीचं तर आहे ना सुधा. अभी अपकमिंग क्या होने वाला नाम, मतलब सरनेम? पलांडे. सरनेम सावंत आहे. कसली गोरी दिसते. भाई पूरा गोयर. चश्मा निकाल के दिखा चेहरा. ना आम्ही सगळे लेने रे बोल तू बोल. आम्ही बोल रे. हम सब गणपती बाप्पा मोरया. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण आज आलोय हरिश्चंद्रगड या ठिकाणी आणि खूप दिवसांपासून यायचं होतं पण यायला जमत नव्हतं. जवळजवळ आमचे 3 महिने झाले आमचा ट्रेक पेंडिंग आहे. आमची जी कॅप्टन ती आता नाही आहे या ट्रिपला आणि तीच फटाफट अरेंज करत असते, पण ती यावेळेस नाही आहे. यावेळेस श्रीकांत ते ज्याने सगळं अरेंज केलं आहे आणि त्याच्यासोबत आम्ही आता पुढे जातो आहे. जस्ट आम्ही इथे नाश्ता वगैरे केला आणि आता पोरं तिथं वरती टेंट बेंट घेऊन चालले आहे सगळं. 2 दिवसाचा आमचा ट्रेक आहे. थोडं पावसाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये थोडासा थ्रिलिंग एक्सपिरियन्स राहणार आहे, कारण की हा रूट थोडा दूरून येतो आणि तो आम्ही चूज केलेला आहे. तर त्यानुसार जाऊया आणि मजा करूया. चला. गाव हे आहे खिरेश्वर. याच्यामध्ये 3 ते 4 स्पॉट्स आहे असे जे काही लोकांनी पहिले बघितले, पण आपल्या पद्धतीने यावेळेस आपण एक्सप्लोर करूया आणि अजून नवीन काय आपल्याला भेटतं, कारण की 2 दिवस राहणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आहे, जंगल हे ते, ट्रेक, फॉरेस्ट, प्राणी वगैरे सगळं आपण एक्सप्लोर करू. चला. प्रत्येक ट्रेक म्हणजे कथा असते, काही निसर्गाची, काही इतिहासाची, तर काही
आत्म्याच्या शोधाची. आणि ही कथा आहे हरिश्चंद्रगडाची. सह्याद्रीच्या कुशीत ठाणे, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला अग्रज डोंगर म्हणजे जणू काळाच्या ओघात स्थिरावलेला पुरातन पुरावा. खिरेश्वरून जाण्यासाठी 2 वाटा, एक तोलारखिंडीतून आणि दुसरी जुन्नर दरवाजाकडे. आम्ही तोलारखिंड मार्ग निवडला. तीव्र चढ, पायवाटेचे खडक आणि दरीतून घुमणारा वाऱ्याचा आवाज. प्रत्येक पाऊल म्हणजे एक परीक्षा. काय नवीन घेतलं? पहिल्यांदा झाला ना? पहिल्यांदा झालं ना. काय बोलतो? पहिल्यांदा कोलॅब झाला असा. कोल्या बाय इकडे रे. इकडे गेली ऍडव्हर्टाईज मार्केटिंग टीम. चल रे सस्ता तिलक वर्मा. ए हा खरंच तिला कोरमा दिसतो. हा दिसतोय तो. स्मार्ट येतो. कटिंग बिटिंग तशी केली आहे. बॉडी पण तशी आहे. चला रे. चल थोडं चालायचा प्रयत्न करू आपण. बाकीचे गेले का? बाकीचे पुढे गेले. विल गो टुगेदर. आपण पण चालूया आता पटापट, कारण की सगळ्यात लास्ट मीच राहते. ओनली वी. एवढी कच्ची चाल आहे. माझं ते काय घेतले तू? टेंट आहे टेंट. ते सगळं स्नायपर. हा बघा आता टेंट वगैरे घेतला काका, ते आपण आम्हाला आणि help आपण करताय. जाऊया पुढे. पकड काका हात द्या. आदत आहे हात में लेने की. हाँ गाडी एकदा चालू झाली का थांबत नाही. नको. बघा मित्रांनो किती घनदाट जंगल आहे आणि जंगलात ही पाखरं 2 दिवसासाठी हरवणार आहेत. अभी टिक करके देता हूँ. अरे कोणी नाही आणला? 1 2 3 4 आणि 4 आणि 4 आणि 5 मागे आहे ना. काय आहे? हाऊ कुड मग 4च आहेत आपल्या. अरे लड़कों को याद रखना चाहिए ना. तुम्ही वरती माहिती देणार आहे का? चालताना पण सांगणार आहे गोष्टी. सगळं एकत्र चालला म्हणजे काय होते, सगळ्यांना समजेल. ऐक ना सुधीर, तू थांबणार असेल. हे दादा आहे पूर्ण माहिती देणार आहे आपल्याला आणि हे सगळे लोक आहे बर का. हे काय बोलताय दादा की ते माहिती देणार आहे चालता चालता, तर सगळ्यांनी सोबत चाला, कोणी मागे नका थांबू. हा गड म्हणजे इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम. त्याचा उल्लेख अग्निपुराणात आणि मत्स्यपुराणात सुद्धा येतो. म्हणतात राजा हरिश्चंद्र यांनी याच परिसरात सत्यासाठी सर्वस्व अर्पण केले, म्हणूनच या गडाचे नाव पडलं हरिश्चंद्रगड. 3500 वर्षापासून या गडाचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. काळानुसार तो महादेव कोळी आदिवासी समाजाकडे होता. मुघलांनी तो त्यांच्या ताब्यात घेतला आणि नंतर 1747 मध्ये मराठ्यांनी मुघलांकडून परत जिंकून घेतला. त्यावेळी किल्लेदार कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती झाली. शेवटचे किल्लेदार होते रामजी भांगेरे, जे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगेरे यांचे वडील होते आणि 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकला. चला तुम्ही पुढे चला. तुमचं नाव काय? शरद. शरद हा चला. त्याची भीती आहे थोडीशी. अच्छा आपण नवीनच 1-2 सोडले बिबटे. सोडलेत फॉरेस्टने? नाही आता तुम्ही सांगून दिलं ना मग, कारण की मागे पुढे होतील. सगळे सोबतच चला. 1-2 बिबटे आहेत इकडे, त्याच्यामुळे सगळे सोबत चालले ना तर भीती नाही राहणार. आणि रस्ते पण भरपूर आहेत, म्हणजे त्याच्यामुळे चान्सेस आहेत चुकायचे, धुकं पण आहे. सगळे सोबत चालले तर व्यवस्थित जाऊ आपण. आणि ते गेल्या वर्षी हा पावसाळ्यात हा, ते गेल्या वर्षी पण 2 जण एक्सपायर झालेली. हरवले. टोटल 4 होते ना? नाही 5 जण होते. 5 होते. तर ते हरवले 4 दिवस काय खायला 2 नाही, सगळेच हरवलेले. म्हणजे रस्ता चुकले, ते चुकीच्याच रस्त्यात जात होते. चुकीच्या रस्त्याने गेले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे पाऊस असल्यामुळे काहीच नव्हतं अंगावरती. तर मेन म्हणजे सांगायचं हे का एकसाथ राहा, कोणी असं मागे पुढे राहू नका, एकसाथ चला, एवढंच आहे. पाऊस असल्यामुळे ते थंडीमुळे कुडकुडले. आणि त्याच्यात एक पूर्ण हीट गेली मग काय. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, एक जण एक्सपायर झाला. चला बॅक बेंचर हसू नका. फटाफट साथ में चलो. इनको बता दो, ये दोनों आगे चले जाते हैं. 2-3 बिबटे +1 सो
चला. बी केअरफुल. तर बघा मित्रांनो, जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की यावेळेस म्हणजे मी पहिल्यांदा श्रीकांतने ऑर्गनाईज केल्यानंतर त्याच्या ह्याच्यात मॅनेजमेंटमध्ये पहिल्यांदा आलोय. हा आहे तो श्रीकांत. हॅलो गाईज, खूप मजा येते आम्हाला. आता जस्ट स्टार्ट केलंय, हा. पुढे जाऊन बघूया कसं वाटतंय. ऍक्च्युली सगळ्यांचे फेसेस चेंज होतील जसं जसं आपण डीप जंगलामध्ये जाऊ तसं. हा. खतरनाक राहतं ते, एकदा पकडला का उचलला. आणि हे बिबट्याची दहशत आहे बरं का जास्त. आमच्या तिकडं पण बिबट्या आला शेतात, बिबट्या आला शेतात. तसं एवढं काही रिस्क वाटत पण त्यांना ना त्यामध्ये ते अग्रेसिव्हली अटॅक करू शकतो. फोकस तर पाहिजे दादा, तुम्ही पाहुणे मंडळी, तुम्हाला स्पेशल आहे द्यावं. स्वाती एकदा हस. बाकी मस्त आहे पण माणिकगड सारखं वाटतंय. माणिकगडला पण माणिकगडला खतरनाक होता अजून. खूप जंगल, खूप जंगल. मित्रांनो बघू शकता कसा रूट आहे, थोडा पाण्याचा वगैरे. बिबट्याचा तर नाही पण म्हशीचा निशाण भेटतो आपल्याला. मागणं गाय पण येत आहेत. हो. खाली बघा. बघा मित्रांनो किती घनदाट जंगल आहे. पहिले ना हे व्हायचे, वांदे व्हायचे. आता डायरेक्ट 128 GB मेमरी कार्ड टाकलंय आणि त्याचं इनबिल्ट 50 GB, 200 GB डायरेक्ट. व्हेरी गुड. पहिले मी बाहेर गावी गेलो ना, लॅपटॉप कॅरी करावा लागायचा लांब गेल्या. जसं आता द्वारकेत नाही ग, आता मजा घेतली मी अशीच. यांना टेन्शन येतं, मी लॅपटॉप घेतला का यांना माहिती हा काहीतरी काम करत बसेल. कधी कुठे वापस ना? नाही नाही, राहायची सोय त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. मला मेन टेन्शन कसलं होतं माहिती का, इथं येणार, इथं जेवणाची सोय नाही, काही नाही. पण इथे आहे ना सगळं व्यवस्थित आहे. स्पायडर बघा मित्रांनो. सुद्या फटाफट. साक्षी तर स्लोच आहे. काय निकले रास्ता पहचानने के लिए ऑरेंज कलर का क्लॉथ्स बांधे. हा बघा, मार्किंग म्हणजे आपण बांधायचं असं नहीं नहीं बांधा हुआ आहे. हा अच्छा, हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला मार्किंग साठी असं रेड रेड कपडा लावलेला आहे सगळीकडे. सुधीर मी काय बोलतो ऐक ना, किती तास ड्रायव्हिंग केली? 3 hours and 50 minutes. हा, आणि कालच्या रात्री कुठे होता? कालच्या रात्री मी इथे होतो, ताराबाद, अंतापूर ताराबाद. आणि तिकडून डायरेक्ट इकडे? नाही, तिकडून घरी गेलो. हा थोडं सकाळी 5 वाजता पोहोच, तिथून पाताळी फाट्यावरून नाशिकला रूमवरती हा. थोडा वेळ सकाळी झोपलो. त्याच्यानंतर ऑफिस केलं. हा. ऑफिस केल्यानंतर यायचं नाही. मग थोडंसं भांडण झालं ना. हा. मग तुम्ही जेव्हा निघाले तेव्हा मी रूमवर झोपलेलो होतो. त्याच्यानंतर ठरवलं की जायचंय. ते पण माइंडसेट असं होतं की एकटं जायचंय. पण दर्शन भाऊ आले हा. आणि डायरेक्ट निघालो. मग आम्ही निघालो आय थिंक 12:30 वाजता. तिकडे पोहोचलो 4 वाजता पोहोचलो आम्ही तुक्का मारला, म्हटलं कुठे पोहोचला. नेमका मला काय वाटलं महेश, तू आणि भैया, दर्शन वगैरे ही गँग येईल, प्रतीक बितिक असे. म्हटलं हा काय विषय नाही, सगळे येणार होते. आणि मला काय झालं, महेशचा स्नॅप पडला. हा नाही, महेश तिकडे आहे. मग तो धुळ्याला आहे. मी त्याला मेसेज केला, आता त्याचा रिप्लाय आलाय धुळ्याला फिरतोय असं. त्याला घ्यायला जात मालेगावला. मी तो यायचं बोलत होता, पण प्रॉब्लेम असा झाला की त्याने ना काल आणि महेशच्या याच्यावर आम्ही तुला तुक्का मारला की सुद्धा कुठे पोहोचला. तो बोला आय क्या कब. मग प्राची खुश झाले सर. प्राची खुश नाही झाली. येडाय रे तो, त्याला मी नाही म्हणते पण तरी तो असंच वागतो. अजून
आता येऊ दे त्याला, आल्यावर मी त्याच्याशी बोलणारच नाही, हेच नाही तेच नाही, आणि सगळ्यात पहिले तोंड घेऊन पुढे. चेटकीन कोण? स्वाती. स्वाती टेंट आहे ना भाई आपल्याजवळ, टेंट पांघरून चला रे पटपट, ट्रॅफिक जाम होतं. हळू साक्षी, आपलं पाय जपून ठेवावा, कधी पाऊल चुकलं सांगता येत नाही. पाऊल टाकणं आपलं काम आहे, ते कुठे पडणार ते ईश्वर ठरवेल. पण आपलं पाऊल चुकीचं जरी पडलं तरी पण आपल्या ताकद पाहिजे की आपण ते बरोबर करून दाखवलं पाहिजे. त्यासाठी काटू श्यामला जावं लागेल. महेश स्टॉप. जय गणेश मागे, बाबा ऐसा चिल्लाए की जय गणेश मागे, गणेश बोल. ए बिबट्या आला रे, चला. चला का, चला. बरेच वर्षानंतर बघितली काय हिरा, पुढे होती ती, बऱ्याच वर्षानंतर बघितली. जवळजवळ लहानपणी बघितलेली होती. हिरा ठाकूर किती वेळा बघितलं? मला हिरा एकच माहिती आहे, हिरा ठाकूर. हा, सूर्यवंशम. दर्शन पोहोचला का रे वरती? कोरे कोरे. दर्शन पोहोचला का वरती? कोकण कडा. ओ यस, जबरदस्त पावर आहे. तू काय मला चिंदी समजून घेतलं का म्हणे? काय समजून घेतलं? तू काय मला चिंदी समजलं का म्हणे ट्रेकिंगला? तू चल म्हणे, तुला दाखवतो. म्हटलं ओके बॉस. पण तू पोरं आणायला पाहिजे यार सुद्धा. अरे पोरं कणी, त्यांना फक्त एकच माहिती. काय पांडवलेनी? नाही रूम. नाही, जयशंकर पांटपरी. अच्छा. आणि दुसरं म्हणजे मला पण कुठेतरी नेलेलं आता. ती रूम जवळ कोणती पांढरपरी आहे? जयशंकर. नाही चहाची टपरी, सॉरी. हा जयशंकर नाही, ती शिवायला नाही. सुराय. हा, शिवराय अमृततुल्य, त्याला बी घेण्याचं तू. अरे तो जयशंकर वाला आहे ना, हा. रात्री 3 वाजेपर्यंत मेसेज करायला, कधी निघायचं. त्याला म्हटलं बाबा आता चालू झाली टपरी, आता चालू ठेव ना. हा, नाही घेऊन आलो त्याला मी. दिवाळीनंतर आता चालू केलं ना त्यांनी दुकान. मित्रांनो इथे बघा, थोडं मस्त चढाने. ओय थांबा. 2 वाघिणी मागे राहिले. बघा मित्रांनो, थोडस आम्ही पोहोचलोय काही जागेपर्यंत. आपले लोक इथं बसलेत, असे आराम करतात थोडा. आता चला संध्याकाळी गणाबाई व्हॉट यू बसू व्हॉट. भैया त्याच्यामुळे नाही आला का? भाई त्याच्यामुळे नाही आला. चल लवकर आता. बिबट्या आला ना, सगळ्यात पहिले पगार मी असेल, तुम्ही बघून घ्या तुमचं. मित्रांनो सगळे लोक पुढे गेले आणि मी एकटा मागे. आता मी तुम्हाला सगळ्यांच्या पुढे जाऊन दाखवतो, तुम्ही बघत राहा फटाफट. हा मित्रांनो, वरच्या एका स्पॉटवर पोचलो आपण आणि इथे परत आपले सवंगडी आराम करतात, जे की परत आरामच करताय. सस्ता फोटोशूट चालू आहे, फोटोग्राफर आले. सस्ता तिलक वर्मा पण आहे आपल्याकडे. असं बघ तिकडून, हे बघ सेम बॅटिंग पोझिशन घे, लेफ्टी. हां असं जे इकडनं बघणार ना साईड अँगलने,
पूरा तिलक आहे. तुम्ही पण हैदराबाद, ते पण हैदराबाद. मेरे फ्रेंड्स को 3 जन को बोलूंगा, वो 3 जन को बोलेंगे सब्सक्राइब करेंगे. घंटा. आई एम नॉट अ तिलक वर्मा फैन, आई एम धोनी का फैन. चला बाबा ये किसका है? औ. तो किसका है? दर्शन दादा कसं वाटतंय? तुम्ही सगळ्यात फास्ट आहे. काय शरद दादा पवार? हाँ पवार काय बोलतो? राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष. सॉरी क्रॉस अबाउट दॅट बट वी आर फ्रेंड्स. हे पण पवार आहेत. सांगितलं तुमचं गाव कुठलं? शरद पवार आहे. हा अजित दादा आहे. तुमचं गाव हेच आहे? इथून अकोले किती दूर आहे? राजूर वरून जवळ आहे ना. मी पहिले खूप फिरलो हा प्रदेश, पण आता काही येणं होत नाही. कोणासोबत फिरला ते पण सांग ना. पप्पांसोबत. तुला काय वाटलं? तू यार के कमिटमेंट करा. ऐसे करना. गाईज बघू शकता आपण ढगांमध्ये पोहोचलो आहोत. तिकडे बघा ढग जा ना. आपल्याबरोबर चालले. ढगांमध्ये जा. मी जातो आता ढगांमध्ये. बघा आता ढगांमध्ये उडी मारायची. बाई नको, दुसरी भेटेल. मयुरी काय म्हटलं? लास्ट टाइम कुठे गेलो होतो आपण? कळसुबाई नाही, हे सोंडाईला. कळसुबाईचा किस्सा होता. प्रणित कॅप्टन झाला. प्रणित कॅप्टन झाला, पण बसीर जो गेला ना. प्रणित राडा करतोय. बसीरला चॅलेंज केलेलं. आपण बघू कोण जातं पहिले इथे. तो जाईल ना, त्याला जे पाहिजे पण ते दे. बाहेर येऊन बसीरचा मला जो ॲटिट्यूड आहे गेम मध्ये पण आवडत होता. त्याने नेहल बरोबर जाऊन चुकी केली बघ. चुकी केली. लोकांना ते दिसलं फेक करताय. आता किती बाकी आहे? कंटिन्यू. दादा दादा यांच्या नादाला लागू नका. चालू पुरा टाइमपास करताय. ए भाई असं नको म्हणू. हा खरं. सगळ्यांना धरून चालावं लागतं. तूच मला शिकवलंय किरा कोणाला सोडायचं नाही. हे काय नाही, तुझी बॅग कुठे? बापरे. जय गणेश. दुःखात वीडियो के बीच में क्या है? एकदम परफेक्ट स्क्रीन क्या है? आम्ही पण येऊ. नाही बोलतो. ए सब लड़के लोग खड़े रहते उधर लाइन में. आ जाओ. ए जल्दी आओ. अजून किती बाकी आहे दादा? आणि पहिला स्टार्टिंगच्या व्हिडिओ मध्ये स्वाती 3 तासला ब्रेक. किल्ल्याचा इतिहास वगैरे सगळं सांगणार. पुढच्या ब्लॉकमध्ये स्वाती नसताना. तुझं गाईड किती वर्ष? बाकी तर शेती करता की काय? शेती करतो. काय शेती होती? भात शेती. आणि दुसरं काय लावता अजून? पावसात काय नाही. पावसाच्या नंतर मग गहू, बाजऱ्या, वाल. राहिलेले येतात की तुमच्यासारखे. तुम आए नूर आया. दादा तुम ऐसे मत बोलो. तुम सुपर हिट हो. तुम्हारे गैंग लोग अभी भी वायरल करते हैं अपना ब्लॉग. एक भी नहीं छूटता, सब देखते. अपनी गंगेसी आणि ते विचारता मला, दादा किती दिवस झाले आला नाही ब्लॉग, कधी टाकतोय? सगळे विचारतात सगळे. आपली गँग स्टेशन. हा आता आपण कुठे होतो? आपली गँग आलेली असते ना. हा किती वर्ष झाले तुम्ही आता? लहानपणापासूनच आहे? 1 वर्ष झाली. 20 वर्ष. आतापर्यंत किती ट्रिप झाल्या असतील एक अंदाजे? 200 ट्रिप गडावर येऊन जाऊ. 2 ते काय होते वरती कपार? ते बाली किल्ला म्हणतात त्याला. अच्छा. जुन्नर दरवाजा. जुन्नर दरवाजा. तिकडनं पण एक रस्ता आहे. शिवनेरी दिसतो का इथून? शिवनेरी नाही दिसत. कळसुबाई कळसुबाई पण नाही दिसत. तिकडे गेलो ना वरती. वरतून दिसत असेल ना कळसुबाई? कोकण कडेवर गेलो ना तिकडून. अच्छा. या झिम झिम पाणी मा. सावन महिना वन साइड कर बोलते. ये इकडे ये पुढे जरा. जीव तुनावर गुतनाय तुझे देखील मनी जाई सावन महिना किरा. आता मला ठिकाण ते पुरी मन साथ मा झिम झिम पाणी मा. काय लिहिलंय मी टी शर्ट वर? ट्रॅव्हल मोरो मोरिलेस.
फोटोशूट संपणार आहे आता आणि मी पण 1-2 छायाचित्र घेतो आणि छायाचित्र झाल्यानंतर आपण पुढच्या मार्गस्थ होऊया. शरद दादा पण बसून थोडे हे झाले, मनातल्या मनात बोलतायत निघा लवकर. बँगलोर डायरेक्ट स्टेट. स्वाती कसं वाटतंय? हे चिल्ले पिल्ले खालून चालले आणि मी वरून चाललोय. प्राचीचा हिंदी मोड का बरं ऍक्टिव्ह होतो? हाँ तुझे ही फॉलो कर रहे हैं हम लोग. धडकन मी अक्षयला मिस करते. काय म्हटली? अक्षयला मिस करते मी. अक्षय पाहिजे ना. येस त्याला म्हटली चल. मला बोलतो एवढं लवकर कोण सांगतं टाइमवर. लवकर म्हणजे तुझ्याकडे स्वतःचा वीक ऑफ असून सुद्धा तू दुसऱ्याला देऊन टाकलास. वीक ऑफ दिला कोणा? मुलीला दिला का एखाद्या? मुलाला दिला. मला तर वाटतं आणि काय मुलीला. बोलतो माहिती का, तुझ्याकडं परत कसं घेणार? मी म्हटलं तू काय पोरगा आहे का, तू काय पोरगी आहेस का? त्याकडनं कसा एवढा विचार करतो. म्हणजे सांग एमर्जन्सी आमचं प्लॅन ठरले. नाही बरोबर पण जाऊ दे, नाही. दिला असेल. मी त्याला म्हंटल हा बघ मी परत तुमचं कधी ट्रेक लाईन मला माहिती नाही. हा म्हटलं मी आता हा माझा शेवटचा ट्रेक समज आणि मी आहे सोबत तुझ्या. मला बोलतो नाही ना तू नंतर पण म्हणजे नंतर नाही. अक्षय बालका का असं केलं? यावं लागतंय. आणि त्याला एवढं पण बोलली की आता माझं लग्न ठरलंय तर तू पण लग्न कर, विचार कर, मनावर घे जर. त्याला मी म्हटलं तुला जर मुलगी भेटत असेल तर आपल्याकडे पोरगी आहे. हो ने कटकट आहे रे. कटकट आहे पण माझं डिस्कशन झालं होतं. माहिती आहे मला. हे जवळजवळ 16व्या किंवा 15व्या शतकातलं झाड असेल आणि किती दिमागात उभं आहे बघून घ्या. भरीव फांद्या, पूर्ण एकदम खोड बघा केवढं आहे. अशा अनेक रहस्यमय गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत आणि ते पण आपल्या चॅनलवर. कुठंच बघायला भेटणार नाही. मित्रांनो, ही धुक्याची वाट आणि हा फुलणारा श्वास जे काय आहे एकदम अविस्मरणीय आहे. जबरदस्त एकदम. बघा काय सांगायचं आता, म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत. नेहमीप्रमाणे असे व्ह्यूज, अशा जागा एक्सप्लोर होतात. आपण करतो, आपण मेहनत करतच राहतो. आता मी तुम्हाला जागा दाखवतो, चुकवू नका तुम्ही. इकडे बघा, इकडून खालून आपण आलोय. इकडून पूर्ण इको साऊंड आहे आणि मी थोडे महाराजांचे गाणे लावलेले. थोडा आवाज कमी करतो आणि मी तुम्हाला स्पॉट दाखवतो. बघा एकदा स्पॉट बघा, बघू शकता. झूम आउट करतो वरती नॉर्मल. हे आपण इथे थांबलो होतो ह्या हाऊसला. ओके ओके निकला यस. हा सोड. तिकडनं हे अशी अशिक्षित लोक गडावर. मित्रांनो, छोटासा छायाचित्रीकरण इथे झालेलं आहे आणि आता आपण पुढे जातोय. काय बोल रे तेलुगू मध्ये एखादा डायलॉग. तो वाला डायलॉग, तो तलवार वाला.
अपना बाहुबली का हाँ वो बोलता है ना, हाँ औरत पे हाथ डालने वाले की उंगलियां नहीं काटते, काटते उसका गला. सर हातात दे काहीतरी, नहीं रे तलवार घे ना. इतना नहीं अभी ऊपर कर दी, इतना मुझे वो फील नहीं आ रहा है. थांब थांब लगेच देतो. धर धर धर. मित्रांनो सध्या बाहुबली इपिक रिलीज झालेला आहे. अरे ते ग्रिल पकड ना, दोघा हाताने पकड. आणि आमचे भाऊ आहे हैदराबादचे, ज्यांनी त्या टाईमला 2015 मध्ये पिक्चरसाठी काही प्रॉपसाठी काम केलेलं होतं आर्ट डिपार्टमेंटमध्ये. आणि ते आता आपल्याला तेलुगू भाषेमध्ये सादरीकरण करतील, तर तुम्ही बघू शकता. बाहुबली में एकदम बेस्ट सीन जब वहाँ से स्टार्ट कर. शिवालय में क्या हुआ था देवसेना. उसके लिए गाड़ी भी चाहिए ना देवसेना. अभी नहीं है, अभी ठीक है. वो अपने लास्ट जो डायलॉग है ना अपना हाँ भद्रा. తెలుగు మీద తప్పు చేసావు దేవసేన, ఆడదాని మీద చేయి మీద ఉండి పడితే నరకాల్సింది వేళ్ళు కాదు తల. गणपती कुठे आहे? लिंबू लिंबू घ्या आई आले. चला हे घालिंग लोटांगण. शिपाई लाव. आई आल्या आई आल्या. मी फिरायला पण बोला आई साहेब, बोला आई साहेब काय इच्छा आहे तुमची, काय पाहिजे तुम्हाला. हॅलो. 2 दिवस डाएट आहे फुल एकदम, काहीच खायचं नाही. मित्रांनो अर्धा किंवा 75% प्रवास झालेला आहे आणि इथून पुढे अजून हे बोलतंय की 3 तास जायचंय कोकण कड्याला. मग इथे का आलोय मला ते अजून समजलेलं नाही. मी काय बोलतो महेश, एक प्रश्न होता. तुम्ही बोलले इथून कोकण कड्याला जायचंय, मग इथे का आलो आपण. हा काय सरबत आहे. खूप खूप धन्यवाद बाबा. चांदीच्या ग्लासात सरबत. चांदीच्या ग्लासात सरबत. कुठे ठेवतो. थँक्यू सो मच महेश. नाही सरबत पाहिजे का. मला नको. सरबत पाहिजे कोणाला. मी काय बोलली नाही. दादा तुम्ही पिलं का शरद दादा सरबत. या वाह. पाणी द्या तिला पहिले. ब्रेड ना आहे ना. कोणाला टसका लागला. पॅकेट आणले तर एकच पॅकेट येतं सगळ्यांना एक एकच आहे. कारण मी जेव्हा दुकानामध्ये ऑनलाईन नव्हते ना, मी एकच आणलं. तर खोकळा झाला. पी. मित्रांनो मान पाठ पाय पोट तांगडी सगळे एकत्र झालेले आहे. मी पडलेलो आहे. असे पाण्याचे असे छोटे छोटे दव येत आहेत. तुम्ही पण बघू शकता. वरती झाड आहे, झाडाच्या खाली मी आहे. मित्रांनो 12 वाजले. सकाळच्या 6 वाजेपासून आम्ही ट्रेक करतोय. नाश्ता पाणी हे ते झालेलं आहे. आता माझे पाय खूप जाम झाले आणि मला एकदम अशी रानटी भूक लागली आहे. म्हणजे असं 7-8 पोळ्या, भाजी रश्श्याची, काला मोडून जेवण करायचं आहे. पण आता मला नाही वाटत माझी ती इच्छा इथे पूर्ण होणार आहे. कारण की मी जंगल बघू शकता किती घनदाट आहे. आणि या जंगलात मी आणि तुम्ही आणि हे सस्ते ॲक्टर्स हायर केले ICICI मधून. मित्रांनो खिरेश्वरच्या वाटेवरून येणं म्हणजे थोडं आहेच भीतीदायकच आहे.
आम्ही आता आमचा ग्रुप पुढे निघून गेला आणि आम्ही मागे राहिलो. देवाच्या कृपेने ही एक नेमप्लेट पार्टी दिसली आहे आणि तिच्या आधारे पुढे जायचा प्रयत्न करतोय. खूप आनंदाची बाब आहे ही. तर चला, कधी लक्षात ठेवा. बघा अजून एक पार्टी भेटली. अरे वा, चला मंदिरात पोहोचू. आता आपण कॉल करा ना त्यांना यार. इथे नेटवर्क पण नाहीये. काय तर बघा मित्रांनो, मला हरवायचं नाही यार. चालवशील रे दर्शन दा. वो उस गेम का पैसा है तो देख. काम किरण हाँ, हाँ, तो मैं सोचा गोप्रो ही ले लूं. तो फिर गोप्रो ले लूं, फिर अब का अलग हिंदी अंदर मानेश ना. अमन होता का आटे में बेचना पाया क्या रे हमें छोड़ के आए. शर्म नहीं आती है तुम्हें? शर्म नाम की चीज नहीं तुम्हें. नहीं आती. छोड़ दिया आपने. तू उधर टाइम पास कर. मैं नहीं कर रही थी टाइम पास तू कर रहा था सुधीर पवार. तू कब तक मेरे साथ रहती है? ये स्वाति मैं टाइम पास नहीं कर रही थी, सॉरी. इतना लेट लड़के टाइम पास कर रहे थे. वो हमें बता रहे थे कहानियाँ, कैमरे के सामने कैसे झूठ बोल सकते तुम? सच का सामना. मैं सच ही बोल रही हूँ. सावधान अभी रहिए, तेरे को- सतर्क रहिए. ऐसे लड़कियों से दूर रहिए. ऐसी लड़कियों से दूर रहिए. ऐसे स्पेशली फॉर मी. ऑफिस मध्ये किती लोक आहेत हे तुला बोलतात ना आता ऑफिस मेरे से जितना मेरे जितना डर रहता है उन दूर लोगों होगे को. उतना समज तुझ्याकडे लोन असेल तुम्हारे तू बेनिफिट. काय विचार करणार? और कोई तुम्हें दोगी ना? तुला ऐसा मॅगी खाने वाले ना. तो तू ये ले, मैं और मयू आधा आधा खाते हैं, फिर एक मंगा लेंगे. मग आपण दोघी जणी खाऊ. मी उठू का? काटा चमचा माझ्याकडे आहे म्हणजे. हो जाएगा ना तेरा. My God. हे घे. हे घ्या ताई, असं हे म्हण. घ्या. ताई घ्या. थँक्स. मुलगी पसंत आहे. येस. शोले घे. खाते हुए चमचा द्या ना. काय नको? आडू आणणार राजी. हा येते. बस खाली बस. माझी सेम चिंगी अशीच करते ती पण. आल्याला पहिले कुत्रं घ्यायचं. मला घेशील ना तर घे. गोल्डन. गोल्डन नाही तर लॅब घे. माझी गोल्डनची इच्छा आहे, म्हणजे सेम जे तू बोलली ना, दोघींपैकी एक. गोल्डन नाही तर लॅब घे. मित्रांनो, खूप सारं चालत आपण मंदिरापर्यंत पोहोचलोय आणि हे मंदिराचे अवशेष बघून घ्या तुम्ही. ही आपली संस्कृती. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण वरती आलोय हरिश्चंद्रगडच्या पूर्ण वरच्या बाजूस आणि तिथे आपण हे केलं सगळं, थोडा छोटेखानी नाश्ता वगैरे केला सगळ्या मित्रांनी. आता थोड्या वेळाने जेवण वगैरेची व्यवस्था केलेली आहे, जेवण करूया. आणि ही जागा आहे, या अशा इथे वास्तू आहेत जुन्या केव्स टाईप, त्याच्यामध्ये टेंट लावला आहे आम्ही. ते थांबणार आहे, ती जागा तुम्हाला मी दाखवतो, या माझ्यासोबत बघून घ्या. ही अशी वास्तू आहे, हे पूर्ण जुनं पद्धतीचं बांधकाम आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे एवढी मोठी भिंत आहे की भिंतीमध्ये साक्षी बसून गेली पूर्ण. आपण म्हणतो की 2 विटाचं घर, 1 विटेचं घर, इथं बघा एकच केवढं मोठं आहे. इथं कितीही मारायचा प्रयत्न केला तरी फुटू नाही शकत. आणि हे म्हणजे छोटंसं असं देवालय वाटतंय आणि तिथे आपण राहतोय. हे बघा, इथे हे सर्व असं टेंट वगैरे मध्ये पण छोटे छोटे रूम आहेत आणि इथे आपण लावणार आहे आपलं बिछाना रात्रीचा. तसंच बाहेर आलो की खूप छान निसर्ग आहे. आता आम्ही मंदिराकडे जाणार आहोत आणि मंदिर बघूया आपण. मित्रांनो, इथे तुम्हाला बोललो बाहेर निघून गुफेच्या की मंदिरात जायचं की कोकणकड्याला जायचं, खूप मोठी डिबेट चालू आहे. कारण की सुधीरला लवकर इथून डिपार्चर व्हायचं आहे, त्याच्यासाठी थोडं ताळमेळ बसत नाही आहे.
बसवला. आता आम्ही कोकणकड्याला जाऊ, येऊन जेवण करू असं ठरलंय. सो चला आता जे आहे ते आहे. मित्रांनो, इतकं खतरनाक धुकं साचलंय आणि शरद भाऊ आम्हाला बोलले की पहिले आपण कोकणकड्याला जाऊन येऊ. शरद भाऊ सकाळपासून आपल्या सोबत आहे आणि आता थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पण येतोय. इतकं धुकं की धुक्यामध्ये महेश भाऊ दिसत नाही. गाइस बहुत जोर से बारिश चालू हो गया है. थैंक्स टू मी, मुझे भी थैंक्स बोलो यार. गाइस गाइस बहुत जोर से बारिश चालू हुआ है अभी. हमें ऑलरेडी अगर आप देखोगे इन्वायरमेंट पूरा फॉगी फॉगी हो गया है, कुछ दिख ही नहीं रहा है और ऊपर से बारिश. और हमने हमारा सब बैग हमारे किधर, होटल तो नहीं है इधर, एक घर में रखा है, एक घर में रखा है. और इतने जोर से बारिश आ रहा है कि अभी एक फिलहाल के हम चार जन है और बेचारा महेश भीग रहा है. और बाकी के 2 लोग किधर है वो पता नहीं है. ते बहुत इकडे वरती ऍक्च्युली मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे. आपण थोडं शांती घेऊ, परत भेटूया. गडाच्या माथ्यावर आलं की सर्वात पहिल्यांदा नजरेत भरतं ते हरिश्चंद्रेश्वर मंदिर. दगडातून कोरलेलं हे भव्य मंदिर म्हणजे शिल्पकलेचं अप्रतिम उदाहरण. मंदिरासमोर नंदी उभा आहे आणि मागे एक प्राचीन पुष्करणी. म्हटले जाते हे मंदिर झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरांपैकी एक मंदिर आहे. नमः पार्वती पदे हर हर महादेव. सबके पैर आ रहे उनको बाहर जाने को. अरे थांब ना. उलट बाजू थोडंसं फिरून जायचंय. मग मंदिराच्या उत्तरेकडे असलेली केदारेश्वर लेणी, त्यात एक विशाल पिंड आहे. सभोवती नेहमी पाणी भरलेलं असतं. त्या थंडगार पाण्यात उभं राहून प्रदक्षिणा घालणं म्हणजे भक्तीचा अनुभव. मित्रांनो, गुफेमध्ये आम्ही थांबलोय टेंटमध्ये. सगळं सेटअप झालं. ऑलमोस्ट 4-5 टेंट लागले. 12 माणसे, सॉरी हा टोटल 12 लोक आहेत. आणि त्यांच्यासोबत आता थोडंसं मिड स्नॅक्स चालू आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जेवायला आम्ही जाणार आहे. एकदा जेवण झालं की परत आपल्या जागेवरून झोपणार. आणि जो आपला पांडवकड्याचा सीन यायचा राहिलेला आहे, तिथे जायचं राहिलं आहे, ते आपण सकाळी कव्हर करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ठीक आहे. प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे, तो तुम्हाला तुमच्या थोड्याशा एंडमध्ये तुम्हाला समजेल.
मुलगी का मुलगा आहे? सर्जन मुलगा आहे. कारण पीडित जे असतात ना ते मुलं असतात. एक पीडित मुलाची मी स्टोरी सांगतोय. हा फोकस चांगला ठेवा. तर ना आमच्या साताऱ्यामध्ये एक रिलेटिव्ह होते आमचे रिलेटिव्ह होते. गाइस आप देख सकते हो यहाँ पे आंग में आग है. वर बघ वर. ठसका लागलेला आहे. तर स्टोरीच्या मध्ये जोक्स बोलतात आणि हसतात त्यांचं असंच होतं. स्टोरीच्या मध्ये पुटपुट जे करतात त्यांच्यासोबत असंच होतं. तिला ठसका लागलाय तरी ती हसते. आणि गडुरी सर झोपले आहेत आपले. गडुरी दिसत नाही काळोखात मध्ये. झालं अरे ड्रिंक्स ब्रेक संपला का? ही प्राची संभावून थुकील बिकेल तोंडावर डायरेक्ट. ठीक आहे ना, थुकली तर थुकली, मैत्रिणी माझी साफ करून घेईल. हा चल आला फोकस मध्ये आले बाई. फोकस बाई आले. हा तर साताऱ्याची एक स्टोरी आहे. तर तिथे ना आमच्या रिलेटिव्हचे दूरचे मित्र होते, रिलेटिव्ह पण नव्हते. तर त्यांची एक स्टोरी आहे. ऐकताय का सगळे? तर ना जो मुलगा होता ओके तो डॉक्टर होता, सर्जन होता बेसिकली. आणि त्याचे जे घरचे बॅकग्राऊंड पण होता एकदम मस्त होता. त्याच्या म्हणजे जे घरामध्ये होते जसे काही मेडिकलवाले, लॉ, म्हणजे जे पण अपर लेवलचे पोझिशन असतात ना, वेदर गव्हर्नमेंट या प्रायव्हेटमध्ये, सगळे टॉप लेवलला होते. हा पण सर्जन होता मस्त. आणि ह्याचं प्रेम होतं ॲक्च्युली एका मुलीवर. आणि ती पण एक सर्जन की डॉक्टरच होती. ओके, त्यांचं 4-5 वर्षापासून प्रेम होतं. आणि जे शेवटी त्यांनी डिसाईड केलं की घरी जाऊन सांगायचं. तर मग ह्यांनी काय केलं, यांनी घरी जाऊन सांगितलं. आणि जेव्हा लग्नाची तारीख आली 1-2 महिन्याच्या अगोदर, तेव्हा ती पोरगी पलटली. आणि पोरगीनी कोणता फॉरेनचा होता मुलगा की माहिती नाही, त्याच्यासोबत तिचं त्या साईडला कनेक्शन केलं. मग ह्याला बोलली की डायरेक्टली की आपलं होऊ नाही शकत. तर मग त्यामध्ये तो डिप्रेशनमध्ये गेला भरपूर. मग त्याने काय केलं, तो मुंबईला आलेला कोणत्या कारणाला माहिती नाही, अटल सेतूच्या इथे गेला. अटल सेतूच्या इथे गेला, गाडी थांबवली आणि जम मारली पाण्यात. हा 28व्या वर्षीच त्यांनी सुसाईड केली. ही छोटीवाली स्टोरी होती. नंतर दुसरीवाली सांगतो. तुमचा काय तुमचा व्ह्यू सांगा. तुमचा व्ह्यू सांगा. तुम्ही असं कराल? काय झालं तरी जीवन असतात. अरे नाही, जो प्रेमात असतो ना त्याला माहिती असते की तो काय करणार काय नाही. जीव घेतला असता. ओ माय गॉड. नाही बरं स्वाती जीव घेणारे बसले. तुझी आता कोणती स्टोरी? इथे जीव घेणारे बसले. सांग. आणि इकडे जीव देणारे बसले. इकडे देखता, इकडे फोकस. आणि इथे फोकस. जीव देणारे पोरं. ही आपली जीव देणारी, विष खाऊन झोपणारी पोरं बिचारी, फिनेल खाऊन झोपणारी. साक्षी तुम्हाला पाण्याची बॉटल हवी आहे काय? आपलं मायनस पण जातं नाशिक कधी. आपलं मायनस पण जातं. आपका गांव किधर आता है एग्जैक्ट? मॅट घ्या ना, काय तुम्ही अशुभ राहिले? मतलब नेपाल में है कि बॉर्डर बिल्डर पे? नेपाल में ही है. किरण और बॉर्डर में